प्रत्येकाने प्रत्येकाचं जीव जाणला पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घेतली पाहिजे. तर हाय नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर अश्विनी सामोशेचा आत्ता मी व्हिडिओ बघितला बघा. सासू सुनेचा म्हणजे कसं ते नातं आहे काय ते म्हणजे बघितला म्हणजे बघा तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ. तर सासूला माहीत नसतं की सून आणि मुलगा बाहेर जाऊन जेवून येत असतात ते. आणि ज्यावेळेस सासू आणि नवरा दोघंजणं संग जेवायला निघाल्यावर मग तिला वाईट वाटतं. पण सासू म्हणते ना, अरे तिला कशाला एकटीला घरात ठेवायचं, तिला पण घे आपल्याबरोबर जेवायला. तर मुलगा म्हणतो, मग घरात कोण राहणार, घर कोण सांभाळणार. पण त्याच्या पाठीमागं काय होतं असतं हे सासूला माहीत नसतं. तोच विषय त्यांनी छान प्रकारे मांडलेला आहे. तर कसं असतं तुम्हाला मी सांगते, सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं आणि सगळ्यांनी प्रत्येकाचे म्हणजे दुसऱ्याची थोडीफार तरी काळजी घ्यावी किंवा दुसऱ्याचं थोडंफार तरी जीव जाणला पाहिजे. कारण आईवडिलांची काय अपेक्षा असते का, 2 शब्द गोडीचे प्रेमाचे 2 शब्द बोलावेत एवढीच आईवडिलांची अपेक्षा असते. आणि मुलगा सून त्यांच्या आयुष्यात काही लुडबुड करायची नाही. त्यांचं आयुष्य आहे, त्यांनी सुखाने आनंदाने जगावं एवढंच आईवडिलांना वाटत असतं. आणि सासू कधीच वाईट नसते, कधीच सासू वाईट नसते. पहिल्या पण नव्हते आणि आता पण सासू वाईट नाही. मी पण सासूच आहे. सासवा कधी वाईट नसतात. पण ते काय त्यांच्या डोक्यामध्ये काय असतं मला तर काय माहीत नाही. तर कुठं पण चाललं तर म्हणावं आईला, आई चल तू आमच्याबरोबर. एवढंच मला सांगायचं आहे. बोलण्यासारखं भरपूर काय असतं. पण कसं असतं, लोकांना काय वाटलं ह्यांच्या घरामध्ये पण तेच आहे का काय. तर माझ्या घरामध्ये तसं काही नाही बरं का. माझं पोरगं मला घेऊन जातं जेवायला, कारण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत मी. माझ्या घरामध्ये तसं काही नाही, घेऊन जातो पोरगं माझं मला घेऊन जातं जेवायला, कारण बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यामुळं असं काही समजून घेऊ नका का तुमच्या घरात आहे म्हणून तुम्ही असं बोलताय, असं काही नाही. फक्त त्यांनी व्हिडिओ बनवला, त्याद्वारे मी व्हिडिओ बनवत आहे. काय रे बाळा, काय बोलले हाका मारतोय. तर कसं असतं, प्रत्येकाचा जीव जाणला पाहिजे की आईवडिलांना सुद्धा विचारलं पाहिजे. जे विचारायचं ते विचारावं, असं काही नाही माझं म्हणणं. पण विचारावं, आईवडिलांना पण थोडाफार मान द्यावा. की कसं असतं, आईवडिलांच्यामुळं आपण असतो. आपल्यामुळं आईवडील नसतं, तर आईवडिलांच्यामुळं आपण असतो. म्हणून हे जग आहे नाही, आईवडिलांनी आपल्याला दाखवलेलं असतं. त्यामुळं आईवडिलांना कोणी विसरू नका, एवढं लक्ष मला बोलायचं आहे. की आईवडिलांना कधी विसरू नका. नाही तुम्हाला दिवसात आईवडिलांना फोन करता आला तर 4 दिवसांनी का होईना पण आईवडिलांना फोन करत जावा. तू कशी आहेस, तू जेवलीस का, तुझं औषध गोळ्या तू घेतल्यास का, एवढंच विचारावं. त्यांची काय अपेक्षा नसते. काय अपेक्षा नसते आईवडिलांची. तुम्ही कुठं चालले तर तिला सांगून जावावं का मी इकडं चाललो आहे, तिकडं चाललो आहे, आम्ही फिरायला चाललो आहे. एवढं फक्त विचारावं, फक्त सांगायचं. त्यांची काय आईवडिलांची काय अपेक्षा नसते. फक्त जाताना 2 शब्द गोडीचे बोलावे, फोन करून विचारावं कशी आहे काय म्हणून, बाकी आईवडिलांची काही अपेक्षा नसते बघा. चला बाय बाय. माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. त्या काही बोलण्याचा चालला आहे दंगा वाकरमध्ये. आता तो काय वाकरमध्ये बसणार आहे का, आणि मला म्हणतो मला वाकरमध्ये त्याला वाकरमध्ये बसवलं आहे आणि आता त्याला वाकरमध्ये बसायचं नाही. आता तो काढ म्हणायला लागला. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा.